मंडळी, गेल्या 1.5 वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या सगळ्या चर्चा आता प्रत्यक्षात उतरल्याचं दिसतंय. मागील काही दिवसात ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. त्यात आता 16 जूनच्या रात्री खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे ऑपरेशन टायगरला पुष्टी मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अपना सपना मणी मणी महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ऍडव्हान्स देत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोस्टमध्ये टॅग केलंय. दरम्यान ठाकरे गटातील बंडखोर खासदारांची नावं आता समोर आली असून परभणीचे खासदार संजय जाधव हे या गटाचं नेतृत्व करत असून त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याशिवाय वाशिम यवतमाळचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील हे 6 खासदार आता त्यांचा एक वेगळा गट स्थापन करून भाजप शिंदे सेनेला पाठिंबा देऊ शकतात किंवा मग 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिंदे गटात प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या थेट दिल्लीपर्यंत वेगाने राजकीय हालचाली घडताना दिसत आहे. बाकी ठाकरेंचे उर्वरित खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे हे तिघे जण काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर मंडळी, उद्धव ठाकरेंसाठी आणखी एक मोठा धक्का म्हणजे पावसाळी अधिवेशनानंतर त्यांचे 20 पैकी 16 आमदार देखील ऑपरेशन टायगरच्या जाळ्यात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भाजपच्या नेतृत्वातील महायुती किंवा एनडीएला राज्यात आणि केंद्रात स्पष्ट बहुमत असतानाही हे सगळं करण्याची गरज काय? या पाठीमागे भाजपची नेमकी कोणती रणनीती आहे? त्या संदर्भातील 4 महत्त्वाची कारणं या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फोडून आता त्यांचे 6 खासदार आपल्या सोबत घेण्यामागे पहिलं कारण म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची ताकद वाढवणं किंवा मग खासदारांचं संख्याबळ वाढवणं. तुम्हाला आठवत असेल की एप्रिल महिन्यात मोदी सरकारनं लोकसभेत बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन बिल अर्थात मतदारसंघ पुनर्रचना बिल आणलं होतं. पण हे बिल मंजूर करण्यासाठी थेट घटना दुरुस्ती करावी लागणार आहे आणि त्यासाठी लोकसभेत 2/3 मतांची आवश्यकता होती. पण तेवढी मतं एनडीएला मिळू शकली नाही आणि हे बिल नामंजूर झालं. याला देशभरात कितीही विरोध झाला तरी हे बिल एनडीएला मंजूर करायचंच आहे आणि त्यासाठी एकमेव पर्याय आहे समर्थन देणाऱ्या खासदारांची संख्या वाढवणं. त्यासाठीच आता ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावलेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे 20 खासदार देखील एनडीएला मिळाले. त्या बंडखोर खासदारांनी त्यांचा वेगळा गट स्थापन करून गेल्या निवडणुकीत फक्त 1200 मतं मिळणाऱ्या एनसीपीआय पक्षात तो गट विलीन झालाय. त्यामुळे अशा पद्धतीनं मोदी सरकार एनडीए खासदारांची संख्या वाढवून ती 2/3 बहुमताच्या जवळ नेताना दिसतंय. लोकसभेत त्यांची ताकद वाढली तर निश्चितच काही महत्त्वाची विधेयकं, परिसीमन बिल, महिला आरक्षणासारख्या विषयांवर सरकार निर्णय घेऊ शकतं. आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे 2029च्या निवडणुकीपूर्वी विरोधकांचं खच्चीकरण करणं, ज्यामुळे ते भाजप नेतृत्वातील एनडीए विरोधात लढण्यापूर्वीच आपले गुडघे टेकतील. मंडळी, 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीची भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. कारण यापुढे भाजपला फक्त आपलं बहुमत नकोय तर एक हाती वर्चस्व हवंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला होता. ते स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून दूर राहिले होते, पण मित्र पक्षांच्या मदतीने त्यांनी सत्ता मिळवली. आता 2029 मध्ये मात्र त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करायची असेल, पण आता भाजप त्यांच्या मित्र पक्षासोबत नेमकं काय करणार असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमधील टीएमसी आणि ठाकरे गटानंतर पुढचा नंबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांचं अशा पद्धतीने खच्चीकरण केलं तर पक्ष संपत चाललाय अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होईल आणि भाजपचा मार्ग मोकळा होईल. तर मंडळी, ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचं दाखवणं. ठाकरेंचे खासदार फोडून त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करणं हा शिंदेचा मेन मोटो असल्याचं दिसतंय. मंडळी, 2022 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेत फूट पडली होती, पण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे ब्रँड कायम असल्याचं दिसलं.
विधानसभेत ठाकरेंना फटका बसला, पण त्यानंतर अस्तित्वाची लढाई मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत ठाकरेंनी त्यांची ताकद दाखवून दिली. अर्थात बीएमसी मध्ये त्यांना सत्ता मिळाली नसली तरी त्यांचं अस्तित्व मात्र दिसून आलं. त्या निवडणुकीदरम्यान आणि नंतरही ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे हा दावा आणखी मजबूत करण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांना फोडल्याचं दिसून येत आहे. बाकी चौथं कारण म्हणजे ठाकरेंना पूर्णपणे कमकुवत करून भाजप आणि शिंदे सेनेला आपली संघटनात्मक ताकद वाढवायची आहे. मंडळी, पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे लोकसभेला पुन्हा उभे राहिले आणि त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे पुन्हा कमबॅक करतील अशी भीती एकनाथ शिंदे आणि भाजपला असावी. त्यामुळेच आता ठाकरेंचा उर्वरित सगळाच पक्ष संपून टाकायचा ही रणनीती दिसून येते. मंडळी, ठाकरे गटाचे जे 9 खासदार निवडून आलेले आहेत ते मुंबई, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले आहे. या भागात ठाकरेंच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे आणि ही ताकद संपवायची असेल तर तिथले खासदार फोडणं आवश्यक होतं. दुसऱ्या बाजूला या खासदारांना देखील त्यांच्या भविष्याची चिंता होती, कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. आता हा पराभव होण्यामागे या निवडणुकांमध्ये मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. तसंच महायुतीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक रसदही ठाकरे गटाच्या नेत्यांना मिळाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय सत्तेत नसल्याने लोकांची, कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत. खासदार, आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यापासून कार्यकर्ते दुरावत चालल्याचं बोललं जात आहे. ऑपरेशन टायगरच्या जाळ्यात अडकलेले पहिले खासदार संजय जाधव यापूर्वीच म्हणाले होते की समाजकारणापेक्षा आर्थिक निकषावर सध्याचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील खासदार गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. आता हे बंडखोर खासदार एनडीएला समर्थन देत असले तरी त्यांचं राजकीय भविष्य नेमकं काय असेल ते येणारी वेळच ठरवेल. बाकी ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं किंवा प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.